मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 280 निवासी डॉक्टर संपावर. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 280 निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला आहे. वेळेवर विद्यावेतन मिळावे आणि पुरेशी हॉस्टेलची सेवा असावी या प्रमुख मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं आहे. मिरजेत निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे, मात्र अत्यावश्यक सेवा वगळून संप केला आहे असं आंदोलक डॉक्टरांनी सांगितलं आहे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशी हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर जमा करावे. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनप्रमाणे देण्यात यावे. या मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांची असलेली मार्ड संघटना अनेक दिवस पाठपुरावा करत आहे, मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे आता राज्यव्यापी संपाचं आंदोलन सुरू केलं आहे. बाईट आंदोलक डॉक्टर. नमस्कार, मी डॉक्टर आमोद बडबडे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली ह्या शाखेचा मी अध्यक्ष आहे. राज्यस्तरावरचा निवासी डॉक्टरांचा संप जो काल 22 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुकारला गेला आहे. हा संप प्रामुख्याने 3 मागण्या ज्या आहेत निवासी डॉक्टरांच्या. पहिली मागणी म्हणजे हॉस्टेलची सिच्युएशन जी आहे. राज्यभरातील जे निवासी डॉक्टरांचे हॉस्टेल्स आहेत, निवासी डॉक्टर हा 36 तास काम करत असतो. तेवढं काम केल्यानंतर निवासी डॉक्टराची अपेक्षा असते की त्याला राहण्याची किंवा एक सॅनिटेशनची तरी बेसिक सोय चांगली मिळावी. ती पण प्रशासन आमच्यापर्यंत पोचू शकत नाही आहे. आमची एक प्रमुख मागणी आहे की सगळे हॉस्टेल्स रिनोव्हेट करून एस्पेशली जे टॉयलेट फॅसिलिटीज आहेत, बाथरूमच्या फॅसिलिटीज आहेत, वॉशरूम फॅसिलिटीज आहेत, त्या योग्यरित्या त्यांनी मेंटेन कराव्या. ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी ही आहे की आमचं जे स्टायपंड असतं, विद्यावेतन जे असतं, ते 20 दिवस, 1 महिना, 2 महिना असं प्रलंबित राहत जातं. प्रत्येक महिन्याला स्टायपंड कधीही होत नाही. तर निवासी डॉक्टर हा जो दिवस रात्र पेशंटच्या सेवेत स्वतःला वाहून जात असतो, त्याचं तरी स्टायपंड पहिल्या 10 दिवसांमध्ये, प्रत्येक माहाच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आणि ही मागणी प्रशासनाकडे आहे. तिसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे त्याच्याहून जास्त आम्हाला 10,000ची जर विद्यावेतनात वाढ मिळाली तर, कारण निवासी डॉक्टराची जी टायमिंग्स असतात वर्किंगची ती फिक्स नसतात. इमर्जन्सी वगैरे कधीही येऊ शकतं. त्यामुळे विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे हे बाकीच्या राज्यांपेक्षा भरपूर कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की विद्यावेतन ही त्यांनी बाकीच्या राज्यांप्रमाणे आमचं करावं आणि 10,000 त्यात वाढ करावी. या 3 मागण्या आमच्या 1 वर्षांपासून आम्ही करतो आहे. या 3 मागण्यांना आम्हाला नुसते ड्राय वर्बल अश्युरन्सेस मिळत गेलेत वर्षभरापासून. त्यामुळे आणि परवाही आमचे जे सेंट्रल मार्टचे प्रतिनिधी आहेत त्यांनी अजितदादा पवार यांची, म्हणजे आपले जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय, त्यांची भेट घेतली. त्यांनी आश्वासन दिलं, DMERलाही तसे हे दिले, ऑर्डर्स दिले की तुम्ही अशी मागणी पूर्ण करावीत. पण त्याचा काही अजून लेखी आमच्याकडे त्यांनी काही निर्णयात्मक GR वगैरे असं काही काढलं नाही आहे. त्यावेळेलाच ते म्हणले होते की 2 दिवसात आम्ही तुम्हाला मागण्या तुमच्या पूर्ण करून देऊ. पण आता 15 दिवस झाले, 2 आठवडे झाले, पण त्यांनी एकही मागणी अजून तरी ऑफिशियली डिसिजन GR थ्रू काही आम्हाला सर्क्युलेट केला नाही आहे. त्यामुळे आम्ही हा संप पुकारण्यास आम्ही बाध्य झालो. आणि हा संप एक इंडेफिनाईट संप आहे, इंडेफिनाईट स्ट्राईक आहे. जोपर्यंत राज्य सरकार एक कॉन्क्रीट असं एक डिसिजन घेत नाही ज्याच्याने ते आम्हाला GR वगैरेच्या माध्यमातून निर्णयात्मक असा एक निर्णय घेतला असं आम्हाला जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत आमचा हा संप चालू राहील.